एकीकडे 11 लाख दुबार मतदारावरून राजकारण असेल किंवा ज्या बोगस मतदारावरून मुद्दा जो आहे तो उपस्थित केला जात आहे आणि दुसरीकडे चेंबूरमध्ये जे भिक्षू वसतिगृह आहेत त्याच ठिकाणी मी आहेत. आपण जर या ठिकाणी जर बघितलं भिक्षू वसतिगृहामध्ये जे सिग्नल असेल किंवा अनेक ठिकाणी जे भिकारी असतात त्यांचं जे वसतिगृह आहे ते ह्या ठिकाणी आहे चेंबूरमध्ये. मात्र या चेंबूरमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांचं आधार कार्ड असेल किंवा मतदार कार्ड असेल ते बनवलं जातं. मात्र ह्या वसतिगृहात जे भिक्षू असतात त्यांनी हे वसतिगृह सोडल्यानंतर देखील मतदार यादीमध्ये त्यांची नावं अजून देखील आहेत. कुठल्याही प्रकारची जी मतदार यादीमध्ये त्यांचं नाव हटवलं नाही आणि ह्यावरूनच आता मनसे नेते माऊली थोरवे जे आहेत त्यांनी आता एक मोहीम सुरू केलीत की अनेक भागांमध्ये जे भिक्षू वसतिगृह आहेत त्या ठिकाणी जाऊन ते मोहीम राबवत आहेत. आपण जर बघितलं त्यांच्या हातात मतदार यादी देखील पाहायला मिळत आहे आणि जे भिक्षू लोक आहेत ते ह्या ठिकाणी असतात. मात्र जे भिक्षू लोक ह्या ठिकाणी राहत नसून देखील त्यांची यादीमध्ये नाव आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. गेल्या अनेक वर्षांपासून हे जे भिक्षू लोक आहेत ते ह्या ठिकाणी राहतच नाही असं देखील ते म्हणत आहेत. सविस्तर जाणून घ्यावत की नेमकं काय सांगाल. आज तुम्ही जी मोहीम आहे ती राबवत आहेत. जे भिक्षू लोक असतात ते ह्या ठिकाणी वसतिगृहात राहत असतात मात्र आता ह्या ठिकाणी राहत नसून सुद्धा त्यांचं मतदार यादीमध्ये बोगस नाव असेल किंवा त्या मतदार यादीमध्ये नाव पाहायला मिळते. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचे आम्हाला आदेश दिलेले आहेत प्रत्येक महाराज सैनिकाला की तुमच्या विभागातल्या मतदार याद्या पडताळा, तिथं राहणारी लोक तेच आहेत का नक्की याची पडताळणी करा. कारण आज मुंबई शहरामध्ये आपण बघितलं महानगरपालिकेच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यात परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोळ आहेत. दुबार मतदार आहेत, बोगस मतदार आहेत, मयत मतदार आहेत. ॲज इट इज ते या याद्यांमध्ये आलेले आहेत. त्यानुसार आम्हाला काही या शासकीय भिक्षेकरी स्वीकार केंद्रामधले काही मतदार आढळले. त्यामुळं आम्ही ते येथील अधीक्षक आहेत त्यांना आम्ही विचारपूस केली की हे जे मतदार आहेत हे लोक तुमच्याकडे आहेत का. तर त्यांनी सांगितलं की याच्यातली निम्म्या अर्धी लोक इथून निघून गेलेले आहेत. सुधारगृहातमधून त्यांच्यात काही सुधारणा होत असेल किंवा झाल्यानंतर त्यांना आम्ही पाठवून देतो. तर आमचं म्हणणं त्यांना एक होतं जसं तुम्ही नावं नोंदवता या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाने तसं या ठिकाणी सुधारगृहातनं ते बाहेर गेल्यानंतर त्यांची नावं कट करण्यासाठी तुम्हीसुद्धा निवडणूक कार्यालयाकडे त्यांची नावं पाठवली पाहिजेत. हे आमचा एक साध आहे. आणि आता हे काही उदाहरणं आमच्यासमोर येतात. अशी अनेक उदाहरणं आहेत ते आता पुढे जाऊन आम्ही चेक करताना आम्हाला ती माहीत पडतील. जे भिक्षू आहेत ते ह्या वसतिगृह किंवा शासकीय केंद्रात आणलं जातं त्यांचं सुधारणा झाल्यानंतर जे भिक्षू आहेत ते बाहेर पडले जातात. मात्र अजून देखील त्यांची नावं ह्या ठिकाणी आहेत. म्हणजे असे अनेक मतदार असू शकतात ते बोगस असू शकतात. हो बरोबर आहे. म्हणजे हे नावं कटवत नाही म्हणजे बोगस मतदारच येतात. आता हे या ठिकाणी आहेत. आता ह्या ठिकाणाहून ते ज्यावेळेस स्थलांतरित होतात त्या ठिकाणी सुद्धा ते मतदान नोंदणी करत असतील म्हणजे ते सुद्धा दुबार मतदारच होत आहेत. तर आमच्या निवडणूक आयोगाला हीच विनंती आहे की त्या मतदाराची त्याचं घर असेल, राहण्याचं ठिकाण असेल, राहण्याचा पत्ता असेल याची खात्री करूनच त्याचं मतदार यादीमध्ये नाव आलं पाहिजे. सध्या आता ह्या वसतिगृहामध्ये किती मतदार यादी आपल्याकडपर्यंत आली आहेत आणि किती जण ह्या ठिकाणी राहतात. आता आम्ही हे पडताळणी चालू आहे. काही याद्यांमध्ये आम्हाला ही लोकं मिळाली, अनेक याद्या बघायला लागतील. आता याद्यांमध्ये इतका गोळा आहे की प्रत्येक काही वार्डमधले अख्ख्या पूर्ण याद्या 4-4, 5-5 याद्या ही दुसऱ्या विधानसभेत दुसऱ्या वार्डमध्ये स्थलांतरित झाल्यात. त्यामुळे मोठा गोळ आहे. त्यामुळे एकंदरीत सगळ्या याद्या चेक केल्यानंतर हा समोर आकडा येईल. आपण जर बघितलं मुंबई महापालिका निवडणूक देखील जवळ येत आहेत आणि असंच दुबार मतदार असेल किंवा बोगस मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत चालते. हा सगळा गोंधळ कारभार आहे. असंच तुम्ही हे आता ह्याप्रमाणेच अजून बहुतेक ठिकाणी गेलात जसं बालसुधारगृह किंवा इथं चिल्ड्रन एड सोसायटी किंवा बाल कामगार यांचीसुद्धा नावं ह्यात बोगस म्हणून त्यांनी टाकलेली असावीत असं आमचं 100% खात्री आहे. त्याप्रमाणे आमच्या विभागामार्फत चेंबूरमधील जेवढे काय शासकीय आहेत त्या ठिकाणी साहेबांच्या आदेशानुसार, राजसाहेबांच्या आदेशानुसार, विभागाध्यक्षाच्या सहकार्यानुसार आम्ही सर्वीकडे पडताळणी करीत आहोत. त्याप्रमाणे भरपूर असे मिळणार आहेत जे आता साहेबांनी आम्हाला सांगितलं दररोज जाऊन फॉर्म भरा वगैरे असं प्रत्येक ठिकाणी होणार आहे. ही मोहीम किती दिवस चालू राहणार आहे. आता हे आमचं मतदार यादी चेक करण्याचं काम चालू आहे. दुबारावरून हरकती नोंदवण्याचं काम चालूच आहे. उद्याची लास्ट दिवस होती परंतु निवडणूक आयोगाने आता 3 तारखेपर्यंत मुदत वाढवलेली आहे. त्यामुळे हे काम चालूच राहील आणि हे
आजच्या आज सगळं म्हणजे पूर्ण सुधारणा होणार नाही आहे, परंतु यामध्ये प्रत्येक महाराज सैनिक हा जातीने गांभीर्याने कामाला लागलेला आहे आणि मान्य राजसाहेबांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत आहेत. मान्य साहेब ज्याप्रमाणे म्हणतात, मतदार याद्या जोपर्यंत स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. अशा पण 3 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, तर अजून 6 महिने 1 वर्ष गेले तर काय फरक पडणार नाही. आमची निवडणूक आयोगाला हीच विनंती आहे की पहिल्या मतदार याद्या सगळ्या साफ करा आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्या. नक्कीच आपण जर बघितलं चेंबूरमधले हे भिक्षू सुधागृह केंद्र आहेत आणि ह्या ठिकाणी जे भिक्षू आहेत ते त्यांची मध्ये सुधारणा झाल्यानंतर जे बाहेर पडले जातात त्यांचं जी मतदार यादीमध्ये जे नाव आहेत ते निवडणूक आयोगाने देखील काढलं पाहिजे अशी देखील मनसे नेते माऊली थोरवे ही आता मागणी करत आहेत आणि ही मोहीम अशी सुरू राहणार असं देखील त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरा अमित शिगनसह मयूर जाधव, TV9 मराठी, चेंबूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.